काम करतो। माझं कोल्हापूरमध्ये पुण्यामध्ये रायगड किल्ल्यावरती 5 वेळा प्रशिक्षण करून गडावरती मार्गदर्शक म्हणून एक काम करत आहे। साहेब तुम्ही रायगड याच्या अगोदर कधी पाहिला असेल नसेल, पण माझ्यासोबत तुम्ही पहिल्यांदा फिरताय। रायगडाचं वरचं जे क्षेत्रफळ आहे ते 100 एकर आहे, पण जिथे गाडी पार्किंग केली पायथ्यापासून रायगड 1200 एकर आहे। या 1200 एकराला रायगडाला महत्वाची 4 टोकं आहेत। रायगडाला पाहायचं म्हटलं तर 4 टोकामध्ये गड किल्ल्याच्या पूर्वेला या भवानी मातेचं मंदिर पाहतो। रायगडाच्या पश्चिमेला हिरकणीचा बुरुज आहे। जी माता बाळासडी गडावर उतरली तो पश्चिमकडे हिरकणीचा बुरुज पाहतो। आपण रायगड रोपवेने गडावर गेलात ना, रोपवे गडाची बॅकसाइड आहे। 1996 ला रोपवे चालू झाला। लोक 4 मिनिटांमध्ये काही यंत्राचा वापर करून गडाच्या बॅकसाइडने गडाच्या माथ्यावर उलवित। रायगडाच्या उत्तरेला टकमक टोक आणि जे शिवभक्त रायगडातील 2350 पायऱ्या चढतात ती किल्ल्याची समोरची बाजू। या रायगडाला पूर्वी पार जावळीचं खोरं म्हणून ओळखलं जायचं आणि हा खरा तर एक रायरीचा डोंगर होता। मग साहेब हे रायरीचं डोंगर लागू कोठे होतं, तर जावळीचं खोरं प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीच्या कोकण दिव्यापर्यंत संपूर्ण भूभाग दरी खोरं म्हणजे जावळीचं खोरं आणि आदिलशाहचा चाकरी करणारा जावळीच्या चंद्रराव मोऱ्याच्या ताब्यात होतं। मराठ्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्यावरून जावळीच्या मोऱ्याने एक प्रेमाने पत्र लिहिलं की जावळीचे मोरे आपण दोघेही मराठी आहोत, दोघे मिळून अखंड स्वराज्य उभं करूया। पण जावळीच्या मोऱ्यांनी राजांना थेट युद्धाचं चॅलेंज केलं। ते म्हणू लागले की तुम्ही कसले राजे, तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे कोण? या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत। याल जावळीत तर जाल गवळी, उद्याच असेल तर आजच या। तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज असं मराठ्यास उल्लेखून बोल। मराठे कोणासमोर झुकले ना वाकले म्हणून आत्ताचा शेर आहे की अंधाराला घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही त्या आभाळाची साथ आहे। मोडेल पण वाकणार नाही, हीच तर खरी मराठाची जात आहे, हीच तर खरी मराठाची जात आहे। छत्रपती शिवाजीराजांनी निवडक 154 सरदार घेतले, जावळी खोऱ्यावरती आक्रमण केलं। सूर्याजी काकड्यांच्या हस्ते जावळीच्या चंद्रराव मोरेंचा भाऊ हनुमंतराव मोरे मारला गेला आणि तेथून पळ गाठणारे जावळीचे चंद्रराव मोरे या रायरीच्या डोंगरावरती मुक्कामी आले। शिवाजीराजांनी रायरीला 3 महिने वेढा दिला। अखेर 15 मे 1656 ला जावळीच्या मोऱ्यांकडून हे रायरीचं प्रांत राजाने जिंकलं। पण 56 ते 70 14 वर्ष रायगड बांधायला लागले। मग 14 वर्षामध्ये किल्ल्यावरती बांधावं काय? साहेब या दगडामध्ये या रायगडावरती बांधल्या त्या 350 इमारती आहेत, 11 भव्य मोठमोठी तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या। मग इमारती लागणारा दगड गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावर त्याने शक्य आहे का? म्हणजे 11 तलाव खोदले, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या। यातून निघणारा जेवढा दगड होता तो गडाच्या कामाला वापरला। म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी मारले। पाण्याचा साठा तर झाला, किल्ल्याचं बांधकाम सुद्धा झालं। जॉईन करण्यासाठी वापरावं काय? चुना, गुळ आणि शिशाचा वापर केला होता। आज रायगड प्राथमिकता पाहत आहे। हा रायगडात ओपन पाहायला भेटतो। पूर्वी पार याच्यावरती छप्पर सुद्धा होतं साहेब। छप्पर काय होतं? चौकोनी सागवणी खांब होते, बँगलोरी खापरा कुंभार नळीच्या कौलांचं छप्पर होतं। चौबाजूने रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी होत्या, काव दिव्यांच्या पंथ्या, मशाळीचा उजेड होता। परंतु 10 मे 1818 ला रोपवेच्या शेजारी एक डोंगर आहे, या डोंगराचं नाव आहे पोटल्याचं डोंगर। या पोटल्याच्या डोंगरावरून ज्या तोफेचा बडीमारा केल्याने रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 दिवस जळत होता। जेवढं लाकडाचं होतं ते जळालं। आज दगडांचं आणि विटांचं पाहायला भेटतं। या किल्ल्यावरती जेवढं वीट बांधकाम दिसतंय ते पेशव्याने केलेलं आहे। हे दगडाचं बांधकाम जेवढं दिसतंय महाराजांच्या काळातलं आहे। आता प्राथमिकता रायगड पाहायला आपण सुरुवात करूया। आपण रोपवेने अप्पर स्टेशनला आलात, रोपवेच्या 128 पायऱ्या चढलात आणि जो पहिला गेट लागला त्याचं नाव होतं मेणा दरवाजा। जर का तुम्ही पायी मार्गाने गडावर असतो पलीकडे पालखी दरवाजा होता। आयुष्यातला रायगड जर का पाहावा तर एकदा तरी रायगडाच्या वारीमध्ये पायी वारी करावी। ज्या डोक्यातला घाम पायाच्या नाकाला स्पर्श करतो ना, त्या इतिहासाची जाणीव सुद्धा घडवून देतो की 350 वर्षापूर्वी मराठ्याने रायगड बांधला कसा असेल। मग प्रामुख्याने रायगड जावळीचं खोरं होतं साहेब। हे जावळीचं खोरं ज्या जिंकता क्षणी रायरीचा डोंगर उभा केला, गड बांधला गेला। पण आपण ज्या दरवाजाने प्रवास केला तो मेणा दरवाजा। राजांच्या राण्या सूर्योदय सूर्यास्त पाहायला या रायरीच्या डोंगरावर महाराजांच्या राण्यांना इथून येणं जाणं करण्यासाठी सांगायचं, म्हणून त्याचं नाव होतं मेणा दरवाजा। जर का पायी आला असतात पालख्या कोणाच्या यायच्या? महाराज आऊसाहेब शंभूराजे राजाराम महाराज यांच्या ज्या पालख्या किल्ल्यावरती यायच्या, याच विरुद्ध बाजूला पालखी दरवाजा पाहायला भेटतो। पण साहेब या 2 गेटच्या मध्ये आपण ज्या ठिकाणावर आता उभ्यात, या भिंतीला एकाला एक लागून 6 दालनं आहेत। याला राण्यांच्या महलाचा भाग म्हणून ओळखलं जातं। मग छत्रपती शिवाजीराजांना राण्या किती होत्या कोणाला माहिती आहेत का? अजून कोणाला माहिती आहेत का? तर शिवरायांना राण्या होत्या त्या म्हणजे 8। आज हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे एका राजाला 1 राणी करायला परमिशन आहे। छत्रपती शिवरायांनी 8 लग्न का करावी त्याचं कारण होतं, स्वराज्यात मावळ्यांची कमतरता होती। मोठमोठ्या घराण्यातल्या मुली केल्या। 8 राण्यांची तुम्हाला नावं ऐकवतो साहेब। सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सगुणाबाई, सकवारबाई, लक्ष्मी राणींनी पोतारणी साहेब। मी म्हटलं इथे जर फक्त 6 राण्यांना 6 दालनं आहेत, मग छत्रपती शिवरायांच्या 2 राण्या राहायच्या कुठे हो? राजांच्या पटराणी धर्मपत्नी सईबाई यांची देवआज्ञा झाली 1659 मध्ये राजगड किल्ल्यात।
त्यावेळी छत्रपती शिवराय वाईमध्ये होते. अफझलखानाचा वध करायचा होता. अफझलखानाच्या भेटीला प्रतापगडाच्या पायथ्याशी होते. ज्या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा कोथळा काढायचा, कारण की सईबाई गेल्याचं केवढं मोठं संकट असेल याची कल्पना करावी. स्वराज्यात सर्वात मोठा धक्का बसलेला होता. एक पट आणि एक धर्मपत्नी निघून गेली होती. पण राजांचं धोरण एकच की अफझलखानाचा कोथळा काढायचा आणि स्वराज्याला प्रताप मिळून द्यायचा. म्हणून त्या गडाचं नाव प्रतापगड ठेवलं. त्यावेळी संभाजीराजे वयाचे 2 वर्षाचे होते. आईची माया, आईचं प्रेम हे फक्त 2 वर्षापुरतं लाभलं. राजांच्या तिसऱ्या राणी साहेब येताना तुम्हाला पाचाडगाव लागलं का साहेब? आऊसाहेबांना 9 एकराचा वाडा, आऊसाहेबांना दम्याचा त्रास होता. गडाचा चढ उतार होणं शक्य नव्हतं आणि पाचाडगावमध्ये 9 एकराचा वाडा बांधला. बाकीच्या 6 राण्यांना 6 दालनाची रचना केली. हा एवढा मोठा जो महाल पाहतो ना, हा एका राणीसाठी एवढं मोठं एक दालन होतं. पहिला होता तो राणीची सदर, थोडक्यात त्या राणीचं हॉल होतं. येणारी पाहुणी मंडळी राणीला भेटायला यायची, त्या हॉलमध्ये येऊन भेटायची. पाठीमागे राणीचा अंतापूर म्हणजे त्या राणीचं त्या काळातलं बेडरूम व्यवस्था होती. समोर एक दरवाजा पाहायला भेटतो. 350 वर्षापूर्वीचं इंडियन टॉयलेट सिस्टीम पाहतो. समोर एक खिडकी दिसते, थंड हवा खाण्यासाठी खिडकी, थोडक्यात नॅचरल हवा खाण्याची जागा. आपण प्राथमिकता असंच रायगड पाहत जाऊया. पण साहेब जाता जाता तुम्हाला सर्वांना एक सर्वात महत्वाची सूचना देतो, कारण की आपण आपल्या सुरक्षेसाठी एक गडावरती पाण्याची बॉटल किंवा खाण्यासाठी काही पदार्थ घेऊन येतो, त्यावेळी ते आपल्या सोयीसाठी आणतो की नाही हो? पण ज्या वेळेला आपण खाऊन झाल्यानंतर किंवा आपण पाणी पिल्यानंतर इथली जी पाण्याची रिकामी बॉटल मात्र आपण गडावरून घेऊन जात नाही. ती घेऊन जाणं प्रत्येक शिवभक्ताचं काम आहे ना. हा किल्ला स्वच्छ ठेवण्याचं प्रत्येकाचं काम आहे. हे पावित्र्य प्रत्येकाने राखाणे. गड पाहण्यासाठी सुरुवात करूया. पण गड पाहत असताना हे स्वराज्य, हे गड किल्ले ज्यांच्यामुळे घडले ना, त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. म्हणून तुम्हा सर्वांना एक शेर ऐकवतो का, जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात, का जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात म्हणून त्या अंगणामध्ये दिसते ती तुळस, आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून त्या मंदिराची दिसतायत उंच उंच ते कळस, उंच उंच ते कळस. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. टॉयलेट बघितले का? नाही तर बघूया आणि मग पुढे जाऊया.